कत्ल के लिए चुरा कर लाए गए गोवंश बरामद करने गई पुलिस पर हमला कर पुलिस चौकी पर पथराव करने का मामला विधानसभा में गूंज उठा है। पुलिस पर अमानुष तरीके से हमला किया जा रहा हो तो पुलिस किस तरह काम करेगी, ऐसा सवाल मूर्तिजापुर के विधायक हरीश पिंपले ने विधिमंडल में पेश करते हुए राज्य में गो हत्याबंदी कानून की धज्जियां उड़ रही है, ऐसा आरोप लगाते हुए सभी आरोपियों पर कड़ी कार्रवाई करने की मांग की। सोमवार के दिन महान गांव में चोरी कर कत्ल के लिए लाए गए गोवंश बरामद करने गए महान पुलिस चौकी के एपीआई सुभाष पारधी, हेड कांस्टेबल भीमराव जाधव तथा पुलिस कांस्टेबल सोपान भड़ांगे पर शेख मोबिन नामक आरोपी तथा 200 से ज्यादा लोगों के जमाव ने उन पर हमला कर पुलिस चौकी पर पथराव किया था। इस हमले में तीनों ही पुलिस कर्मचारी गंभीर रूप से घायल हुए थे। घटना के बाद महान गांव में तगड़ा पुलिस बंदोबस्त तैनात किया गया है। इस घटना की गूंज विधानसभा तक पहुंच गई है। मूर्तिजापुर के विधायक हरीश पिंपले ने आज सभागृह के समक्ष इस घटना की वास्तविकता रखते हुए कहा कि पुलिस पर अगर इस तरह हमले हो रहे हो तो पुलिस किस तरह काम करेगी, यह देखते हुए इस घटना में शामिल सभी आरोपियों पर कड़ी कार्रवाई करने की मांग उन्होंने की। काल झालेल्या माझ्या मूर्तिवार मतदारसंघामध्ये अडीच तालुके आहे, त्यात बादशाहगड तालुक्यामध्ये पिंजर गाव आहे। पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत मध्ये महान चौकी आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोहत्या चोरीचे प्रकरण सुरू होते आणि त्याची माहिती एका शेतकऱ्यांनी दिली। त्यावेळेस कर्तव्यावर असलेले एपीआय सुभाष पारधी, हेड कांस्टेबल भीमराव जाधव आणि सोपानजी भड़ंगे पोलीस शिपाई हे मानच्या कसाबखान्यात गेले आणि तिथे गेल्यावर त्यांनी एक गोरे हस्तगत केलं। काही तिथे कत्ल झालेले गोरे होते। मोठ्या प्रमाणावर तिथे जमा झाला। 200च्या वर लोक तिथे आली आणि शेख मोबिन यांच्या नेतृत्वावर या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला। त्यात हे जखमी झाले, भरती आहेत आणि त्यानंतर 200च्या जमावाने पोलीस चौकीवर महानच्या हल्ला केला आणि पुरं वातावरण म्हणजे बांगलादेश सारखं वातावरण झालं। तर माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महाराज, इथं मुख्यमंत्री साहेब बसलेले आहेत की आपण गोहत्या बंदीचा कायदा आणला, पण या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे कर्तव्यगार पोलीस असतात, अधिकारी असतात, त्याच्यावर जर असे हल्ले होत असेल तर कोणी याच्यातनी पुढाकार घेणार नाही आणि सर्रासपणे गोहत्या बंदी चालू आहे, म्हणजे गोहत्या चालू आहे आणि हे कत्लखाने चालू आहे। तर हे जे पोलीस आहे एपीआय सुभाष पारधी, हेड कांस्टेबल भीमराव जाधव आणि सोपीनाथ भड़ंगे पोलीस ज्यांनी आपलं जीव धोक्यात घालून त्या गोऱ्याचे प्राण वाचवले, अशाला अवॉर्ड आणि यांचं प्रमोशन करण्यात यावं। आणि हा शेख मोमीन आणि यांच्या सोबतचे 200 लोक आहेत ज्यांनी यांच्यावर हल्ला केला आणि चौकीवर हल्ला केला, यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। कारण पोलीस खात्याचे जे ठाणेदार आहेत त्यांनी फक्त 12 लोकांवर कारवाई केली आणि काल संपूर्ण महान मूर्तिजापूर बंद पडलं होतं। पोलीस कुवत बोलावं लागली तिथं। म्हणून माझी मुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे की यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे।